नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सोलापूरमध्ये 406 जागांची भरती होणार आहे। या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा। सोबतच अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉइन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत योग प्रशिक्षक पदाच्या 406 जागांसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे योगामध्ये PhD तुमची झालेली असेल किंवा योगामध्ये MPhil, योगामध्ये पदव्युत्तर पदवी UGC मंजूर, बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स योगामध्ये पदव्युत्तर पदविका, योग डिप्लोमा किंवा YCB किंवा QCI लेवल 3, लेवल 2, लेवल 1 किंवा योग क्षेत्रातील नामांकित संस्थेचे प्रमाणपत्र जर तुम्ही धारण करत असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात। या पदासाठी मोबदला राहील 500 रुपये प्रति योग सत्र आणि वयोमर्यादा असेल 18 ते 65 वर्ष। या पदांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत 22 जानेवारी 2024 आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 31 जानेवारी 2024। अर्जाची स्वीकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी करण्यात येईल। तालुकानिहाय योग प्रशिक्षक पॅनल तयार करायचे असल्याने एका उमेदवाराने फक्त एकच अर्ज करून एकाच तालुक्याकरिता अर्ज सादर करावा। काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत याची माहिती या जाहिरातीत देण्यात आलेली आहे। जाहिरात सविस्तर पाहण्यासाठी जाहिरातीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। अर्ज करण्यासाठी 0 रुपये फीस आहे। अर्जाचा नमुना देखील या जाहिरातीत देण्यात आलेला आहे। यात तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा लेटेस्ट फोटो लावायचा आहे। नंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव देवनागरीमध्ये, उमेदवाराचे बदल असलेले नाव, उमेदवारांचे वडील किंवा पतीचे नाव, उमेदवारांची जन्मतारीख, दिवस, महिना, वर्ष या फॉर्मॅटमध्ये, नंतर उमेदवारांचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल ID या ठिकाणी नमूद करायचा आहे। अर्जदाराकडे रहिवासी प्रमाणपत्र आहे किंवा नाही त्यासमोर टिक करायचे आहे। अर्जदाराची वैवाहिक परिस्थिती, विवाहित असल्यास त्यावरती टिक करायचं आहे, अविवाहित असल्यास त्यावरती टिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची शैक्षणिक डिटेल भरायची आहे। डिप्लोमा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला कोणता डिप्लोमा केलेला आहे, बोर्डाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, मिळालेले गुण, टक्केवारी ही सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे। याचप्रमाणे पदवी, पदव्युत्तर पदवी, MPhil योग, PhD योग याबद्दल देखील माहिती भरायची आहे। योगविषयक शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, अभ्यासक्रम, कोर्सचे नाव, बोर्ड विद्यापीठाचे संस्थेचे नाव, कोर्सचा कालावधी, मिळालेले गुण आणि टक्केवारी देखील या ठिकाणी भरायचे आहे। नंतर तुम्हाला अनुभव असल्यास कार्यालय, विभाग, संस्थेचे नाव, धारण केलेले पद आणि अनुभवाचा कालावधी या ठिकाणी नमूद करायचा आहे। तसेच अर्जासोबत खालील प्रती, साशांकित प्रती जोडल्या आहेत, म्हणजे कोणते कोणते डॉक्युमेंट जोडले आहेत ते देखील या ठिकाणी नमूद करायचं आहे। नंतर दिनांक टाकून अर्जदाराची स्वाक्षरी आणि अर्जदाराचं नाव, या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नमुना देखील देण्यात आलेला आहे। यात मी श्रीच्या जागी तुमचं नाव, स्त्रीच्या जागी तुमच्या वडिलाचं किंवा पतीचं नाव, वय, वर्ष, राहणार, मुले असतील तर त्यांची जन्मतारीख या ठिकाणी लिहायची आहे। नंतर अर्जदारांची स्वाक्षरी, अर्जदारांचे नाव आणि दिनांक टाकून हा अर्ज तुम्हाला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी जमा करायचा आहे।